ओम स्वामी समर्थ। ओम लक्ष्मी नमः। ओम नमः शिवाय। नवरा बायकोने ही कथा नक्की ऐका। कमळासारखी कोमल श्री लक्ष्मी कमळासनावर विराजमान आई, तू दया आणि कृपेमुळे परिपूर्ण आहेस। अथांग आणि अनंत दुःखांचा अंधकार दूर होऊन सुखद पहाट येते आणि आज आपण माता लक्ष्मीच्या या 7 पवित्र रूपांची कथा श्रवण करू। यातली एकही कथा चुकवू नका। सर्व 7 कथा ऐका, नाहीतर इच्छित फळाची प्राप्ती होत नाही आणि माता लक्ष्मी नक्कीच नाराज होतात। म्हणून त्याआधी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील। सर्वात महत्त्वाची 7वी आणि शेवटची कथा अजिबात चुकवू नका। ती कथा तुमचे जीवन बदलून टाकेल। धनवैभवाची अधिष्ठात्री असणारी माता लक्ष्मीशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे आणि ते नरका समान होते। ही कथा श्रवण केल्याने आपल्याला हेही समजेल की आपण सदैव धनवान आणि विद्यावान कसे राहू शकतो आणि असे काय करावे की माता लक्ष्मी कधीच आपल्या घरातून जाऊ नये। जर आपण ही कथा संपूर्ण ऐकाल तर कथा संपल्यावर काही उपाय सुद्धा समजतील, जे देवी पार्वतीने स्वतः देवर्षी नारदांना सांगितले होते। आणि या कथेमध्ये एक रहस्य आहे, जे आपण कथा संपल्यावर जाणून घेऊ। ही कथा अत्यंत रोचक आणि मनोहारी आहे। माता लक्ष्मी ज्यांच्याशिवाय देवता देखील अपूर्ण आहेत, त्यांची कृपा मिळून आपल्याला सुख, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त होते। आपल्याला त्यांची कृपा आणि गाथा नक्कीच ऐकावी लागेल। तर चला माता लक्ष्मीला आपल्या हृदयात सन्मानपूर्वक स्थान देऊन श्रद्धेने या कथाचे श्रवण करू। हे माता लक्ष्मी, हे विष्णुप्रिये, हे कमला, हे परमेश्वरी, तुझी कृपा सर्व भक्तांवर नेहमीच कायम ठेव। माता, भाऊ बहिणी ही पवित्र कथा ऐकत आहेत आणि ओंकार देत आहेत, त्यांना सुख समृद्धी दे, त्यांचे पाप दूर कर आणि तुझ्या चरणांमध्ये स्थान दे। प्रिय भक्तांनो, कथा ऐकण्याआधी कमेंटमध्ये लक्ष्मी माता की जयकारा देत जय मा लक्ष्मी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्कीच लिहा। आता माता लक्ष्मीच्या चरणांना नमस्कार करीत कथा आरंभ करूया। सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वाद साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। वैभव लक्ष्मीची पहिली कथा। एकेकाळी एका गावात अनेक लोक राहत होते। ते कष्ट करीत आणि उत्पन्न मिळवत होते, परंतु ते एकमेकांना कधीच मदत करत नसत। हळूहळू त्या गावात वाईट सवयी रुजायला लागल्या। काही लोकांना दारू, जुगार, चोरी आणि चोरीची सवय लागू लागली। मात्र या गावात एक असं कुटुंब होते जे या सर्व गोष्टींपासून दूर राहत होते। त्या कुटुंबातील शीला आणि तिचा पती आपल्या संसाराकडे लक्ष देत होते। शीला धार्मिक प्रवृत्तीची महिला होती, जी माता लक्ष्मीची भक्त होती आणि रोज मंदिरात जाऊन प्रार्थना करीत असे। हे पती पत्नी कधीच कोणाची निंदा करत नसत। ते दोघे आपल्या कामाशीच काम ठेवत असत आणि सुखी जीवन जगत होते। ते देवाचे भजन गात असत। गावातील लोक सुद्धा त्यांची प्रशंसा करीत असत। परंतु काही काळानंतर शीला यांचा पती काही वाईट लोकांच्या संगतीत जाऊ लागला आणि त्याचे वर्तन बदलू लागले। लवकर करोडपती होण्याच्या स्वप्नाने त्याला लवकर रोडपती बनवले। दारू आणि जुगाराच्या व्यसनाने त्याचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केले। शीला आपल्या पतीच्या वागण्यामुळे दुःखी राहू लागली आणि आता तिचे मन पूजापाठातही लागत नव्हते। हळूहळू तिने मंदिरात जाणेही कमी केले आणि घरात राहून भगवंताचा ध्यास घेत होती। एके दिवशी दुपारच्या वेळी एक वृद्ध महिला शीलाच्या घरी आली। तिने दरवाजावर टकटक केली आणि शीलाने दरवाजा उघडला तर समोर आई समान एक वृद्ध महिला होती, ज्याच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज होते आणि त्यांच्या डोळ्यात अमृत समान करुणा आणि प्रेम दिसत होते। शीलाने आदरपूर्वक तिला घरात आमंत्रित केले आणि संकोचाने एक फाटलेली चादर अंथरून तिला बसण्यासाठी विनंती केली। आणि शीला याच्याकडे आलेल्या त्या आई समान वृद्ध महिलेने विचारले, काय ग शीला, मला ओळखले नाहीस का? प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरात भजन कीर्तनाच्या वेळी मी देखील येते। शीलाला काही समजले नाही। मग वृद्ध महिला म्हणाली, तू बऱ्याच दिवसांपासून मंदिरात येत नाहीस, म्हणून मी तुला बघायला आले। शीला त्या आईच्या समोर ढसाढसा रडू लागली। आई म्हणाली, बेटा, सुख दुःख हे उन्हा पावसासारखे असतात, धीर धर, मला तुझे सर्व दुःख सांग। शीलाने आपल्या सर्व अडचणी आईला सांगितल्या। सर्व कथा ऐकल्यानंतर आई म्हणाली, कर्माची गती न्यारी असते, प्रत्येकाला आपले कर्म भोगावे लागतात, म्हणून तू चिंता करू नकोस।
आता तुझे कष्ट संपले आहेत. आता तुझे सुखाचे दिवस नक्कीच येतील. तू लक्ष्मीची भक्त आहेस. माता लक्ष्मी तर प्रेम आणि करुणेचा अवतार आहे. ती तिच्या भक्तांवर नेहमी ममता उधळते. म्हणून धीर धरून लक्ष्मी मातेसाठी व्रत कर. त्यामुळे सर्व काही ठीक होईल. शीलाने विचारले, आई, हे व्रत कसे करायचे? आई म्हणाली, बेटा, लक्ष्मी मातेसाठी हे व्रत अतिशय सोपे आहे. त्याला वृद्ध लक्ष्मी किंवा वैभव लक्ष्मी व्रतही म्हणतात. आईने संपूर्ण विधी सांगितली आणि स्पष्ट केले की हे व्रत करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याला सुख, संपत्ती आणि यश प्राप्त होते. हा ऐकून शीला अत्यंत आनंदित झाली. तिने डोळे बंद करून व्रत करण्याचा संकल्प केला. पण डोळे उघडताच तिच्या समोर आई दिसत नव्हती. शीलाला समजले की हो ना हो, ती साक्षात लक्ष्मी माता होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून शीलाने आईने सांगितलेल्या विधीने पूर्ण मनाने व्रत केले आणि शेवटी प्रसादाचे वितरण केले. शीलाने तो प्रसाद प्रथम आपल्या पतीला दिला. प्रसाद खाताच पतीच्या स्वभावात फरक पडला. त्या दिवशी त्याने शीलाला मारले नाही, त्रास दिला नाही आणि हे पाहून शीलाला खूप आनंद झाला. तिच्या मनात वैभव लक्ष्मी व्रताबद्दल श्रद्धा वाढली आणि शीलाने संपूर्ण श्रद्धा आणि भक्तीने 21 शुक्रवार आणि वैभव लक्ष्मी व्रत केले. 21व्या शुक्रवारी आईने सांगितल्याप्रमाणे उद्यापन विधी करून 7 स्त्रियांना वैभव लक्ष्मी व्रताच्या 7 पुस्तिका भेट दिल्या. मग माता लक्ष्मीच्या धनलक्ष्मी रूपाची छबी वंदन करून भावपूर्ण प्रार्थना करू लागली. हे मा धनलक्ष्मी, मी तुझा वैभव लक्ष्मी व्रत पूर्ण केले आहे आणि माझ्या सर्व विपत्ती दूर कर, आमचे कल्याण कर. ज्याला स्त्रीला संतान नाही तिला संतान दे. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड ठेव. असे बोलून लक्ष्मीच्या धनलक्ष्मी रूपाच्या छबीला प्रणाम केले आणि व्रताच्या प्रभावाने शीलाचा पती एक चांगला माणूस बनला आणि कष्ट करून व्यवसाय करू लागला. त्याने लगेच शीलाचे दागिने जे गहाण ठेवले होते ते सोडवले. घरात धनसंपत्ती वाढली आणि पूर्वीसारखी सुख शांती परत आली. वैभव लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे गावातील इतर स्त्रिया सुद्धा विधीपूर्वक वैभव लक्ष्मी व्रत करू लागल्या. हे माता वैभव लक्ष्मी, जसे तू शीलाला आशीर्वाद दिलेस तसेच सर्वांना दे आणि सर्व मातांच्या बहिणींच्या कुंकवाचे रक्षण कर. घरात सुख, समृद्धी आणि शांती दे. जय हो भगवान विष्णू. प्रिय भक्तांनो, आता आपण लक्ष्मीच्या दुसऱ्या कथेचे श्रवण करू. लक्ष्मी सुनेची दुसरी कथा. एका गावात 7 भाऊ राहत होते. त्यांच्या माता पित्यांचे निधन झाले होते आणि 7ही भाऊ गरिबीत जीवन जगत होते. ते रोज जमीनदाराच्या शेतात काम करत असत आणि संध्याकाळी मजुरीत 1-1 किलो चणे घेऊन येत असत. घरी येऊन ते चणे भाजत आणि खाऊन झोपत असत. गावातील मंदिरातील पंडितजींना त्यांची स्थिती पाहून वाईट वाटले. त्यांनी एका दिवशी मोठ्या भावाला विचारले, तुझं लग्न झालंय, सुनेला घरी का आणत नाहीस? भाऊ म्हणाला, पंडितजी, स्वतःच्या खाण्याची इथं व्यवस्था नाही, तिला कसं सांभाळू? पंडितजी म्हणाले, बेटा, स्त्रीच्या हातात पुरुषाचं भाग्य असतं. तिचं पाऊल पडलं की कदाचित तुझे दिवस फिरतील. पंडितजींच्या बोलण्यावर 7ही भावांनी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी मोठा भाऊ आपल्या पत्नीसह घरी परतला. पत्नीला घरात ठेवून तो जमीनदाराच्या कामाला गेला. नववधूने घराची अवस्था पाहिली. खाट तुटलेली होती. घरातील वस्तू अस्ताव्यस्त होत्या. चूल तुटलेली होती आणि सगळं घर खूपच अस्वच्छ होतं. नववधूला घरात पाहून शेजारीन बाईला तिची दया आली. शेजारीन तिला आपल्या घरी घेऊन गेली आणि प्रेमाने तिला जेवायला घातले आणि तिला त्या 7 भावांच्या जीवनाबद्दल सांगितले. ती शेजारीन लक्ष्मीची परम भक्त होती. शेजारीन लक्ष्मी मातेचं नाव घेत झाडू उचलते आणि सगळं घर स्वच्छ करते. खाट जी तुटलेली होती ती दुरुस्त करते. तुटलेला चुलाही दुरुस्त करते आणि पूर्ण घर स्वच्छ करते. झाडूला आदरपूर्वक एका स्वच्छ ठिकाणी ठेवते आणि संध्याकाळी सर्व भाऊ चणे घेऊन घरी आले तर सून सर्व चणे घेऊन शेजारणीच्या घरी गेली आणि तिने अर्धे चणे विकले आणि त्यातून तेल, मसाले आणि गूळ घेतले. तिने चक्कीवर चणे दळले आणि एका तासात चपाती, चण्याची आमटी आणि गुळाचे जेवण तयार केले आणि 7ही भावांच्या समोर वाढले. सर्व भाऊ आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले. असे जेवण त्यांनी कधीच खाल्लं नव्हतं. दुसऱ्या दिवशी भाऊ कामावर निघून गेले. नवीन सुनेने रात्रीची उरलेली 1-1 चपाती सर्वांना नाश्त्याला वाढली. जीवनात प्रथमच ते नाश्ता करून घरातून बाहेर पडले. त्यानंतर सुनेने स्नान करून मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी मातेचं पूजन केलं आणि विधीपूर्वक नैवेद्य दाखवून घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी 7ही भावांना प्रथमच घरी लवकर पोहोचण्याची इच्छा झाली. काम पटकन आटपून ते चणे घेऊन घरी पोहोचले
आणि पुन्हा चविष्ट भोजन मिळालं. आज सुनेने धान्य ठेवण्यासाठी अनेक भांडे तयार केले होते आणि तिने सर्व भावांना सांगितले की रोज कामाची मजुरीचे वेगवेगळे धान्य घेऊन यावे. पाहता पाहता लक्ष्मी मातेच्या कृपेने घरात सर्व प्रकारचे धान्य साठले. आता जास्तीचे धान्य विकून भांडी आणि एक एक करून सगळ्यांसाठी नवीन कपडे आणले गेले आणि 2 महिन्यात संपूर्ण घराची परिस्थिती ही बदलली. आणि एके दिवशी ज्यांनी हा मौलाचा संदेश दिला होता ते पंडितजी घरासमोरून जात होते. भावांनी त्यांचा आशीर्वाद घेतलं आणि पंडितजी हसून म्हणाले, काय पुत्रांनो, सांगितले होते ना की स्त्री घराचं भाग्य बदलू शकते, कारण तीच घराची लक्ष्मी असते. घरात आई लक्ष्मीची पूजा करणारी स्त्री असेल तर लक्ष्मी माता सदैव तेथेच राहते आणि ती सदैव कधीच त्या घराला सोडून जात नाही. सर्व भावांनी हात जोडले आणि म्हणाले, तुम्ही आणि या लक्ष्मी सुनेने आमचं जीवन बदललं. जय हो माता लक्ष्मी. ओम नमः शिवाय. हे माता लक्ष्मी, जशी तू गुणवान लक्ष्मी रूप सुनेला त्या 7 भावांच्या घरी पाठवलेस, तशीच तू सर्वांच्या घरात लक्ष्मी रूपाने सून पाठव, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आता माता लक्ष्मीची तिसरी कथा. एका वेळेस भगवान नारायण लक्ष्मीजींना म्हणाले, लोकात किती भक्ती वाढली आहे, सर्वजण नारायण नारायण म्हणत आहेत. त्यावर लक्ष्मीजी म्हणाल्या, तुम्हाला मिळवण्यासाठी नाही, मला मिळवण्यासाठी भक्ती वाढली आहे. भगवान म्हणाले, लोक लक्ष्मी लक्ष्मी असा जप थोडेच करत असतात. यावर लक्ष्मी माता म्हणाल्या, तुम्हाला विश्वास बसत नसेल तर चला परीक्षा घेऊ. नारायण भगवान एका गावात ब्राह्मणाचे रूप घेऊन गेले आणि एका घराचे दार ठोठावले. घरातील गृहस्थाने दरवाजा उघडून विचारले, कुठून आलात महाराज? भगवान म्हणाले, आम्हाला तुमच्या नगरात भगवानाची कथा कीर्तन करायची आहे. गृहस्थ म्हणाला, ठीक आहे महाराज, कथा चालू असताना तुम्ही आमच्याकडे राहा. गावातील काही लोक एकत्र आले आणि सर्व तयारी केली. पहिल्या दिवशी काही लोक आले आणि कारण भगवान स्वतः कथा सांगत होते त्यामुळे सत्संग वाढला आणि दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि मग गर्दी वाढत गेली. भगवान खुश झाले की लोकांमध्ये किती भक्ती आहे. लक्ष्मी मातेला वाटले, चला बघूया काय चालले आहे. त्यांनी एका वृद्ध महिलेचे रूप घेऊन आणि त्या नगरात आल्या आणि त्याच वेळी एक महिला कुलूप लावून कथेसाठी निघत होती. तेव्हा लक्ष्मी माता त्या महिलेच्या दारात आल्या आणि म्हणाल्या, बेटा थोडं पाणी दे ना. महिला म्हणाली, माताजी 3:30 वाजले आहेत, मला प्रवचनाला जायचं आहे. लक्ष्मी माता म्हणाल्या, थोडं पाणी दे बेटी, खूप तहान लागली आहे. महिलेने एक लोटा पाण्याचा आणला आणि लक्ष्मी मातांनी पाणी पिऊन लोटा परत दिला. पाहते तर काय, लोटा सोन्याचा झाला होता आणि हे पाहून ती महिला अचंबित झाली. तिने दिलेला लोटा स्टीलचा होता आणि परत घेतलेला तेव्हा तो सोन्याचा झाला. आश्चर्यचकित होऊन ती महिला म्हणाली, माताजी तुम्हाला भूक लागली असेल, अन्न खाऊन घ्या. तिचा असा विचार होता की माताजी अन्न खातील तर थाळी, कटोरी, चमचा आणि ग्लास सर्व सोन्याचे होतील. पण लक्ष्मी माता म्हणाल्या, तू जा बेटी, तुझ्या प्रवचनाला वेळ झालाय. ती महिला प्रवचनाला आली खरी, पण आसपासच्या महिलांना सगळं सांगितलं. आता हे ऐकून काही महिलांनी सत्संग सोडून घराकडे धाव घेतली. दुसऱ्या दिवशी प्रवचनाला येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. भगवानांनी विचारलं, आज लोकांची संख्या कमी कशी झाली? कोणीतरी सांगितलं, एक चमत्कारी माताजी आल्या आहेत. त्या ज्याच्या घरी दूध पितात त्याचा ग्लास सोन्याचा होतो आणि थाळीत रोज भाजी खातात तर ती थाळी सोन्याची होते. त्यामुळे लोक प्रवचनाला येत नाहीत. भगवान नारायण समजले की लक्ष्मी मातांचं आगमन झालंय. इतके ऐकताच त्यांनी पाहिले की यजमान शेठजी देखील उभे राहून निघून गेले आणि थेट माता लक्ष्मीकडे पोहोचले. ते म्हणाले, माता आम्ही भगवानाची कथा आयोजित करत होतो आणि तुम्ही माझ्या घराकडे ढुंकूनही पाहिले नाही. लक्ष्मी माता म्हणाल्या, तुझ्या घरात येण्यासाठी मी सर्वात आधी तयार होते, पण तुझ्या घरात जो कथाकार आहे तो गेल्याशिवाय मी कशी येऊ? शेठजी म्हणाले, एवढंच ना, आता त्यांना धर्मशाळेत पाठवतो. तेवढ्यात नारायण भगवान कथाकाराच्या रूपात आले आणि शेठजी म्हणाले, महाराज आपलं सामान बांधा, आता तुमची व्यवस्था धर्मशाळेत केली आहे. भगवान म्हणाले, कथा संपायला अजून 2-3 दिवस आहेत, इथेच राहू द्या. शेठजी म्हणाले, नाही नाही, लवकर जा, अजून एक पाहुणा येणार आहे. त्याच वेळी लक्ष्मी माता आल्या आणि म्हणाल्या, शेठजी जरा बाहेर जा, मी प्रभूंशी बोलते. लक्ष्मी माता भगवानाला म्हणाल्या, प्रभू आता मान्य झाले का? भगवान नारायण म्हणाले, हो लक्ष्मी, तुझा प्रभाव मोठा आहे, पण एक गोष्ट तुला मान्य करावी लागेल की जेथे संत कथा करतील तेथे तुझा निवास असणारच आहे. असे म्हणत भगवान नारायण वैकुंठाला परतले.
प्रभू नारायणांच्या जाण्यानंतर दुसऱ्या दिवशी सेठजींच्या घरात गावकऱ्यांची गर्दी झाली. प्रत्येकाला वाटत होते की माता लक्ष्मी त्यांच्या घरी येईल. पण लक्ष्मी माताने सेठजी आणि सर्व गावकऱ्यांना सांगितले, मी आता इथून निघते आहे. सर्व म्हणाले, माता आमच्याकडून काही चूक झाली का? लक्ष्मी माताने सांगितले, मी त्याच ठिकाणी राहते जिथे नारायणाचा वास असतो. तुम्ही नारायणाला घरी ठेवले नाही, मग मी कशी राहू? आता मी निघते. प्रिय भक्तांनो, जे लोक फक्त लक्ष्मी मातेला पूजतात आणि भगवान नारायणाला विसरतात, त्यांच्या घरी लक्ष्मीचा वास राहत नाही. आपण नारायणाची पूजा केली तरच लक्ष्मी माता आपोआपच आपल्या घरी येतील, कारण त्या भगवानाशिवाय कधीच राहू शकत नाही. आणि तर प्रेमाने म्हणूया, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय माता लक्ष्मी. आता ऐकूया माता लक्ष्मीची चौथी कथा. एका गावात एक सावकार होता. त्याला एक मुलगी होती जी दररोज पिंपळाच्या झाडाला पाणी घालायची. त्या झाडात लक्ष्मी माता प्रकट होत असत. एके दिवशी लक्ष्मी मातांनी सावकाराच्या मुलीला म्हणालं, हे सावकाराची कन्या, तू माझी सखी होशील का? मुलगी म्हणाली, हे माता, मी माझ्या वडिलांना विचारून उद्या तुम्हाला उत्तर देईन. सावकाराची मुलगी घरी जाऊन सगळी हकीकत सांगते. तिचे वडील म्हणतात, बेटा, ती लक्ष्मी माता आहे, आपल्याला अजून काय पाहिजे? लक्ष्मीजी स्वतः तुझ्या दारी येत आहेत आणि तुला सखी म्हणून पाहतात, मग तू फारच भाग्यवान आहेस. दुसऱ्या दिवशी ती मुलगी परत पिंपळाच्या झाडाजवळ गेली. तेव्हा लक्ष्मी माता झाडातून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, हे सावकाराची मुलगी, तू माझी सखी होशील का? मुलगी म्हणाली, हो, मी होईन. आणि दोघी सखी बनल्या. त्यानंतर ती मुलगी दररोज लक्ष्मी मातेची पूजा करू लागली आणि त्यांच्याशी संवाद साधू लागली. एके दिवशी लक्ष्मी मातांनी तिला भोजनाचे आमंत्रण दिले. घरी जाऊन मुलीने आईवडिलांना सांगितले की तिच्या सखीने तिला जेवायला बोलवले आहे. तिचे वडील म्हणाले, सखीच्या घरी जेवायला जाताना सावध राहा. मुलगी लक्ष्मी मातांच्या घरी गेली आणि लक्ष्मी मातांनी तिला ओढणी, पैसे, सोन्याची ताट, सोन्याची वाटी आणि 36 प्रकारचे भोजन दिले. जेवण करून मुलगी घरी परतण्यास निघाली. तेव्हा लक्ष्मी मातांनी तिचा पदर पकडला आणि म्हणाल्या, मी देखील तुझ्या घरी जेवायला येईन. मुलगी म्हणाली, येत जा, आणि घरी परतून गेली. तिच्या वडिलांनी विचारले, बेटा, सखीच्या घरी जेवण करून आलीस आणि एवढी उदास का बसली आहेस? मुलगी म्हणाली, पिताजी, लक्ष्मी मातांनी मला इतके काही दिले, अनेक प्रकारचे भोजन दिले, पण मी त्यांना कसे जेवण करायला घालू? तिच्या आई वडिलांनी तिचा सल्ला दिला की शेणाने अंगण सारून टाक, घराची स्वच्छता कर, 4 मुखाचा दिवा लाव आणि लक्ष्मी मातांचे नाव घेऊन स्वयंपाकाला बस. मुलगी साफसफाई करून लाडू घेऊन बसली आणि तेवढ्यात त्याच नगरात एक राणी स्नान करत होती. एक गरुड तिचा 9 लाखांचा हार घेऊन उडाला आणि तो सावकाराच्या मुलीच्या घरात सोडून लाडू घेऊन गेला. नंतर मुलीने त्या हारातून काही तोडून बाजारात जाऊन सामान घेतले. सोनाराने विचारले, काय हवे? मुलगी म्हणाली, ओढणी, पैसे, सोन्याची ताट, सोन्याची वाटी आणि 36 प्रकारच्या जेवणासाठी लागणारे सामान द्या. सगळं सामान घेऊन तयारी करून स्वयंपाकघर सजवले. गणपती बाप्पा म्हणाले, हे माता लक्ष्मी, मीही तुमच्या सोबत येतो. पुढे गणेशजी आणि मागे लक्ष्मी माता तिच्या घरी आल्या आणि मुलीने चटई घातली आणि म्हणाली, माता, चटईवर बसा. लक्ष्मी माता चटईवर बसल्या. मुलीने लक्ष्मी मातेला ओढणी दिली. सोन्याच्या थाळीत जेवण वाढले. सोन्याच्या आणि चांदीच्या चमच्याने त्यांना खाऊ घातले आणि सोन्याच्या ग्लासात पाणी दिले. लक्ष्मी माता तिच्यावर खुश झाल्या आणि तिच्या घरात भरपूर संपत्ती दिली. सावकाराची मुलगी म्हणाली, माझं काम आटोपलं, मी लगेच येते, तुम्ही इथेच बसा. लक्ष्मी माता चटईवर बसल्या आणि गेलेल्या नाहीत. त्यांनी तिच्या घरात भरपूर संपत्ती ठेवली. हे माता लक्ष्मी, जसा तू सावकाराच्या मुलीला आशीर्वाद दिलास तसा सर्वांना दे. सर्वांचे दुःख दूर कर आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण कर, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आता ऐकूया माता लक्ष्मीची 5वी कथा. हे लक्ष्मी माता, माझ्या घरी या, आम्हाला कष्टांपासून मुक्ती द्या. भावभक्तीसह तुम्हाला आम्ही आमच्या मनातील व्यथा सांगतो. ही कथा आहे भारत देशाच्या सौराष्ट्रात द्वापरयुगात ही गोष्ट घडली. त्यावेळी भद्रश्रवा नावाचे राजा होते आणि ते एक पराक्रमी राजा होते. त्यांना 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणांचे ज्ञान होते आणि त्यांच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका होते. राणी सुरंदर आणि सुलक्षणी होती आणि प्रतिव्रता होती. त्यांना 7 पुत्र आणि एका कन्येचा वरदान मिळाला. कन्येचे नाव शांबाला होते. एकदा महालक्ष्मी देवीच्या मनात आले की त्या राजाच्या राजमहालात जाऊन राहावे, जेणेकरून राजाला दुपटीने धन आणि दौलत मिळेल.
आणि तो आपल्या प्रजेस अधिक सुख देऊ शकेल. गरिबाच्या घरात राहिल्यास आणि त्याला धन मिळाल्यास तो स्वार्थी होईल आणि त्याला फक्त स्वतःवर खर्च करेल असे विचारून महालक्ष्मी देवीने एक जुनी ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले. तिने हातात काठी घेतली आणि राणीच्या दरवाजावर पोहोचली. जरी तिने जुनी बाईचे रूप धारण केले असेल तरी तिच्या चेहऱ्यावर देवीचे तेज होते. तिला पाहताच एक दासी पुढे आली आणि तिने तिचे नाव विचारले. ब्राह्मण स्त्रीच्या रूपात महालक्ष्मीने सांगितले, बालिके, माझं नाव कमला आहे. माझ्या पतीचं नाव भुवनेश्वर आहे. आम्ही द्वारकामध्ये राहतो. तुमच्या राणीच्या गेल्या जन्मात ती एक वैश्वानर गरीब होती. दारिद्र्यामुळे तिच्या घरात रोज झगडे होत गेले आणि तिचा पती तिला रोज मारत होता. या दुर्दशेमुळे ती घर सोडून वनात भटकली. तिच्या या दुर्दशेवर मला दया आली म्हणून मी तिला श्री लक्ष्मीजींची कथा सांगितली. माझ्या सांगण्यानुसार तिने श्री महालक्ष्मींचे व्रत केले आणि श्री महालक्ष्मी प्रसन्न झाल्या. तिची गरिबी दूर झाली. तिचा संसार धनसंपत्ती आणि संपत्तीने भरला. नंतर ती आणि तिचा पती स्वर्गवासी गेले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे त्यांना लक्ष्मी लोकात सुख मिळाले. या जन्मात तिचा जन्म राजघराण्यात नक्कीच झाला होता आणि मग ती श्री लक्ष्मीजींचे व्रत करणे विसरली आहे. तिला मी हे आठवायला येथे आले आहे. म्हाताऱ्या श्रीचे गोष्टींवर विश्वास ठेवून दासीने तिचा नमस्कार केला आणि महालक्ष्मीचे व्रत कसे करावे याबद्दल विचारले. म्हाताऱ्या श्रीने दासीला पूजा कशी करावी आणि तिच्या महिमेबद्दल सांगितले. त्यानंतर दासीने मातेला प्रणाम केला आणि राणीच्या कडे परत गेली. राजवैभवात राहत असताना राणीस आपल्या ऐश्वर्याचा मोठा अभिमान झाला होता. संपत्ती आणि अधिकारामुळे ती उन्मत्त झाली होती. दासीने सांगितलेल्या म्हाताऱ्या श्रींच्या गोष्टी ऐकून राणी आक्रोश करून राज दरवाजावर आली आणि म्हाताऱ्या स्त्रीवर संतापाने रागावली. तिला हे माहीत नव्हते की महालक्ष्मी देवी म्हाताऱ्या बाईचे रूप धारण करून दरवाजावर आल्या आहेत. पण राणीच्या अशा रुख्या वर्तनांमुळे देवीने तिथे थांबणे उचित मानले नाही आणि त्या तिथून निघून गेल्या. रस्त्यात तिला राजकुमारी श्यामबाला भेटली. तिने श्यामबालाला सर्व गोष्ट सांगितली. श्यामबालाने आपल्या वतीने श्री महालक्ष्मी मातेसमोर क्षमा मागितली. मातेला तिच्यावर दया आली आणि तिने श्यामबालाला श्री महालक्ष्मी व्रताबद्दल सांगितले. त्या दिवशी अगण मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता. श्यामबालाने परम श्रद्धेने श्री महालक्ष्मीचे व्रत ठेवले. फलस्वरूप राजा सिद्धेश्वराच्या पुत्र मालाधराशी तिचा विवाह झाला. ती धन दौलत, ऐश्वर्य आणि वैभवाने भरली. पतीसोबत सासरी आनंदाने दिवस घालवू लागली. इकडे श्री महालक्ष्मीचा राणीवर प्रकोप झाला. राजा भद्रशवाचा राज्य आणि राजकोष नष्ट झाला. इथे पर्यंत की अन्नाचे कडेलोट आले. अशा परिस्थितीत एक दिवस राणीने राजाला विनंती केली की आपला जवाई इतका मोठा राजा आहे, धनवान आहे, ऐश्वर्यशाली आहे. त्याच्याकडे जाऊन आपला हाल त्याला सांगूया. तो नक्कीच आपली मदत करेल. ज्या गोष्टीवर राजा भद्रशेवा जवाईकडे रवाना झाले आणि राज्यात पोहोचल्यावर एका तलावाच्या किनाऱ्यावर थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी थांबले. तलावात पाणी घेण्यासाठी येणारे दासीला कळाले की ते राणी श्यामबाला यांचे वडील आहेत. ते धावत जाऊन राणीला सर्व गोष्ट सांगितली. राणीनं दासीच्या हाताने राजपरिधान पाठवले आणि त्यांचं स्वागत आणि आदर सत्कार केला. खाणपान केले. परत येताना त्यांनी सोन्याच्या मोहरांनी भरलेला घडा दिला. राजा भद्रश्रवा परत आल्यावर राणी सुरतचंद्रिका खुश झाली. तिने सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या घड्याचा मुख उघडला. परंतु काय आश्चर्य, घड्यात धनाच्या ऐवजी कोळशी मिळाले. हे सर्व श्री महालक्ष्मीच्या प्रकोपामुळे झाले. या प्रकारे दुर्दशेमध्ये आणखी काही दिवस गेले. यावेळी राणी स्वतः आपल्या कन्येकडे गेली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्याचा अंतिम गुरुवार होता. श्यामबालाने श्री महालक्ष्मीचे व्रत केले, पूजा केली आणि आपल्या मातेला देखील व्रत करण्यास सांगितले. यानंतर राणी आपल्या घरी आली आणि श्री महालक्ष्मीचे व्रत करण्यामुळे तिला पुन्हा एकदा तिचे राजपाट, धन दौलत आणि ऐश्वर्य प्राप्त झाले. ती पुन्हा सुख, शांती आणि आनंदात जीवन व्यतीत करू लागली. काही दिवसानंतर राजकन्या श्यामबाला आपल्या पित्याच्या घरात आली आणि तिने आपल्या घरातील दृश्य पाहून सुरतचंद्रिकेला जुनी गोष्ट आठवली. ती विचार करू लागली की श्यामबालाने आपल्या वडिलांना घडाभर कोळसा दिला होता आणि तिला तर काहीही दिलेले नाही. श्यामबाला वडिलांच्या घरात आल्यानंतर कोणताही आदर अथवा आतिथ्य मिळालं नाही, तर उलट अनादर झाला. परंतु तिने याबाबत नाराज होणं टाळलं. आपल्या घरी परतताना तिने वडिलांच्या घरातून थोडं मीठ आणलं आणि आपल्या घरात परत आल्यावर तिने पतीने विचारले की तुम्ही माहेरून काय आणले. तर यावर तिने उत्तर दिले, तिथून मी मीठ आणले आहे. आणि पतीने विचारले, त्याचा अर्थ काय.
शांबालाने उत्तर दिले, थोडा धीर धरा, सर्व काही माहिती होईल. त्या दिवशी शांबालाने सर्व भोजन मिठाशिवाय बनवलं आणि सर्वांना वाढले. पतीने अन्न चाखले, परंतु सर्व अन्न मिठाशिवाय असल्याने त्याला चव लागली नाही. त्यानंतर शांबालाने थाळीत मीठ घातले आणि त्यामुळे सर्व अन्न चविष्ट झाले. नंतर शांबालाने पतीला सांगितले, हे म्हणजे मी माहेरातून आणलेले मीठ आहे, हे लक्षात घ्या. पतीला तिची गोष्ट योग्य वाटली. मग ते दोघे हसत खेळत अन्न खात होते आणि असे म्हणतात की ज्याने श्रद्धेने श्री महालक्ष्मीची पूजा केली त्याला माताची कृपा मिळते आणि खूप शांती संपत्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. परंतु हे सर्व मिळाल्यावर माताची पूजा विसरणे कामाचे नाही. प्रत्येक गुरुवारी व्रत आणि पाठ अवश्य करावे लागतात. या प्रकारे श्री महालक्ष्मीची महिमा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. जय महालक्ष्मी. ओम नमः शिवाय. आता आपण ऐकूया महालक्ष्मी व्रताची 6वी कथा. प्राचीन काळाची गोष्ट आहे. एका गावात एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण नियमाने प्रत्येक दिवशी भगवान विष्णूंची पूजा करत असत. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या भगवान विष्णूने त्याला दर्शन दिले आणि इच्छेनुसार वरदान मागण्याचे वचन दिले. ब्राह्मणाने आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असण्याचे वरदान मागितले. ब्राह्मणाची अशी मागणी ऐकून भगवान विष्णू म्हणाले, येथे मंदिरात प्रतिदिन एक स्त्री येते आणि ती शेणाचे उपले पाडते. तिचा माता लक्ष्मी आहे आणि तुम्ही तिला आपल्या घरात आमंत्रित करा. देवी लक्ष्मीचे चरण तुमच्या घरात पडल्याने तुमचे घर हे धन्य धान्याने भरले जाईल. हे सांगून भगवान विष्णू अदृश्य झाले. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच ब्राह्मण देवी लक्ष्मीच्या वाटेची प्रतीक्षा करत मंदिरासमोर बसला आणि जेव्हा त्याने लक्ष्मीजींना शेणाचे उपले पाडताना पाहिले तेव्हा त्याने त्यांना आपल्या घरात येण्याचे आग्रह केले. ब्राह्मणाचा आग्रह ऐकून लक्ष्मीजी समजून गेली की या ब्राह्मणाला विष्णूजींनी सांगितले आहे, म्हणून तिने ब्राह्मणाला महालक्ष्मी व्रत करण्याची सूचना दिली. आणि लक्ष्मीजींनी ब्राह्मणाला सांगितले, तुम्ही 16 दिवस महालक्ष्मी व्रत करा आणि व्रताच्या शेवटच्या दिवशी चंद्राचे पूजन करून अर्घ्य द्या, त्यामुळे तुमचे व्रत पूर्ण होईल. आणि ब्राह्मणाने लक्ष्मीजींच्या सांगण्यानुसार व्रत केले आणि देवी लक्ष्मीने त्याची मनोकामना पूर्ण केली. त्याच दिवशीपासून हे व्रत श्रद्धेने केले जाते. जय माता लक्ष्मी. ओम नमः शिवाय. हरे कृष्णा. स्वामी भक्तांनो, आता आपण ऐकूया सर्वात महत्त्वाची 7वी कथा. स्त्रीमध्ये अशी शक्ती आणि क्षमता आहे की ती जर इच्छित असेल तर ती घराला स्वर्ग बनवू शकते आणि जर नको असेल तर नरक देखील बनवू शकते. कोणत्याही पुरुषाला उंचीवर नेण्यात एका महिलेचा हात असतो. हजारो शिक्षकांपेक्षा एक आईच अशी असते जी मुलाला चांगले संस्कार देते आणि त्यांचं संगोपन करते. म्हणून आईला सर्वत्र पूजलं जातं. देवांनाही जन्म देणारी एक स्त्रीच आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे स्त्रियांचा सन्मान सदैव आपल्याला असायला हवा. या कथेत सांगितलेल्या गुणधर्मांनी युक्त असलेल्या स्त्रींची फक्त गरज नाही तर संपूर्ण स्वर्ग निर्माण केला जाऊ शकतो. अशा स्त्रिया लक्ष्मीच्या रूपात ओळखल्या जातात. या कथेत आपण ह्याच गोष्टीबद्दल चर्चा करूया की स्त्रींच्या कोणत्या गुणधर्मामुळे घर स्वर्ग किंवा नरक बनवू शकतं. चला ऐकूया. एकदा पुरातन काळात एका नगरात एकच खूपच बुद्धिमान, कुणी आणि प्रतापी राजा राज्य करत होता. त्याला 2 राण्या होत्या. एकदा तो आपल्या घोड्यावर स्वार होऊन शिकारीसाठी जंगलाच्या दिशेने जात होता. तेव्हा रस्त्यात त्याला एक छोटंसं नगर दिसतं. जसेच तो नगरात प्रवेश करतो तशी त्याला एका बागेत एक सुंदर स्त्री बसलेली दिसते. राजा तिच्याकडे पाहतो आणि तिच्या सौंदर्यावर मोहित होतो. त्याच्या मनात त्या स्त्रीशी विवाह करण्याचा विचार येतो आणि राजा आपल्या घोड्यावरून उतरतो आणि त्या स्त्रीजवळ जाऊन बसतो आणि विचारतो, सुंदरी, तू कोण आहेस आणि कुठे राहतेस? राजा बोलल्यावर ती स्त्री विचारते, राजन, आधी तुम्ही सांगा की तुम्ही कोण आहात आणि मला हे सर्व काय विचारत आहात? राजा तिला सांगतो, सुंदरी, मी एक राजा आहे. तुझ्या तेजस्वी आणि आकर्षक सौंदर्यावर मी मोहित झालो आहे आणि मी तुझ्याशी विवाह करू इच्छितो. राजा विचारतो, तू माझ्या विवाह प्रस्तावाला स्वीकारशील का? तेव्हा ती सुंदर स्त्री उत्तर देते, हे राजन, मी तुमच्याशी विवाह करेन, परंतु त्यापूर्वी तुम्हाला माझ्या वडिलांची आज्ञा घ्यावी लागेल, कारण माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिलाय आणि त्यांच्या आज्ञेच्या विरुद्ध मी कोणतेही पाऊल उचलणार नाही, ज्यामुळे मला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. स्त्रीचं उत्तर ऐकून राजा तिच्याशी बोलण्याशी सहमत होतो आणि ती स्त्री एका राज्याच्या राजाची कन्या असते. राजा त्या स्त्रीच्या वडिलांकडे तिच्या हातासाठी मागणी घेऊन जातो. राजा त्या स्त्रीच्या वडिलांना म्हणतो, महाराज, मी या राज्याच्या शेजारच्या राज्यातून आलोय आणि मी त्या राज्याचा राजा आहे आणि जसेच मी माझ्या राज्याच्या सीमा ओलांडून
तुमच्या राज्यात प्रवेश केला, मला तुमच्या सुंदर आणि आकर्षक कन्या दिसली आणि तिचं सौंदर्य पाहून मी तिच्यावर प्रेम करायला लागलो आणि मी तिच्याशी विवाह करू इच्छितो. जर तुमची परवानगी असेल तर मी तुमच्या कन्येला माझ्या राज्याची राणी बनवू इच्छितो. त्यावरती स्त्रीचे वडील राजा विचारात पडतो आणि बराच विचार करून तो त्या राजाला आपल्या मुलीसोबत लग्नासाठी परवानगी देतो. त्यानंतर त्या स्त्रीच्या वडिलांनी त्या राजाचा आणि आपल्या कन्येचा विवाह लावून दिला. राजा आपल्या सुंदर पत्नीला घेऊन आपल्या राज्यात परततो. अशा सुंदर स्त्रीशी विवाह करून तो अत्यंत आनंदी होतो, कारण त्याच्या राज्यात तिच्यासारखी सुंदर स्त्री दुसरी कोणीच नव्हती. राजा आपल्या पत्नीच्या सौंदर्यावर मोहित होतो आणि स्वतःला खूप भाग्यवान समजू लागतो. राजा आपल्या पत्नीवर इतकं प्रेम करायला लागतो की तो तिच्यावर अपार विश्वासही ठेवू लागतो. तिच्या सौंदर्यामुळे तो आपल्या कर्तव्यांनाही विसरून जातो. अशाच काही दिवसांनी हे चालू राहतं. राजा आपल्या आकर्षक आणि सुंदर पत्नीवर प्रेम करत असल्याने तो योग्य पद्धतीने आपल्या राजकाजाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. हळूहळू काळ पुढे जातो आणि काही वर्ष निघून जातात. एके दिवशी राजा आपल्या सैनिकांसह शिकारीसाठी जंगलात जातो. जंगलात राजा एका हरणावर बाण मारतो आणि ते हरण जखमी होऊन रक्तस्राव सुरू होतो. हे पाहून राजाच्या मनात विचार येतो की मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, परंतु आज मी माझ्या पत्नीची परीक्षा घेईन आणि मी पाहीन की मी जसं तिच्यावर प्रेम करतो तसं तीही माझ्यावर प्रेम करते का. हे पाहून करून आणि विचार करून राजा एका सैनिकाला बोलावतो आणि त्याला म्हणतो, सैनिक, मी राणीची परीक्षा घेऊ पाहू इच्छितो की मला ती किती प्रेम करते. मी तुला माझे कपडे हरणाच्या रक्ताने भिजवून देतो आणि तू हे कपडे घेऊन महालात जाऊन राणीला सांग की राणी साहेबा, महाराजांना एका वाघाने ठार मारले आहे आणि जर राणी हे ऐकून नाकारेल तर तू तिला माझे रक्ताने माखलेले कपडे दाखव. राजाची आज्ञा ऐकून सैनिक म्हणतो, महाराज, माझी एवढी हिंमत नाही की मी जाऊन राणी साहेबांना एवढं मोठं खोटं सांगू शकेन. सैनिकाचं हे उत्तर ऐकून राजा त्याला विचारतो, सर्वात आधी मला सांग, तुझं राजाचं ऐकणार की राणीचं. सैनिक या प्रश्नाने द्विधा मनस्थितीत पडतो. मग सैनिक राजाचं ऐकण्याचं ठरवतो आणि राजाने दिलेले रक्ताने माखलेले कपडे घेऊन महालाच्या दिशेने रडत रडत निघतो. आणि सैनिक महालात पोहोचतो आणि रडत रडत राणीला सांगतो, राणी साहेबा, काही क्षणापूर्वीच महाराज आणि मी शिकारीसाठी जंगलात गेलो होतो. जसे आम्ही जंगलात पोहोचलो, एका वाघाने महाराजांवर झडप घातली आणि त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महाराजांचा मृत्यू झाला आणि तो वाघ महाराजांना ठार मारून निघून गेला. सैनिकाच्या गोष्टी ऐकूनही राणीला काहीच आश्चर्य वाटलं नाही. तिचे डोळे रागाने लाल होतात आणि ती सैनिकावर क्रोधित होऊन म्हणते, मूर्ख सैनिक, तुला लाज वाटली नाही का? तू आपल्या राणी साहेबाला आपल्या राजाच्या मृत्यूचा इतका मोठं खोटं सांगत आहेस. जर माझे पती म्हणजेच या राज्याचे राजा एका वाघाच्या झडपेत मारले गेले असतील तर तू कसा जिवंत वाचलास? त्यावर सैनिक म्हणतो, राणी साहेबा, जेव्हा वाघाने हल्ला केला तेव्हा मी एका झाडावर चढून माझे प्राण वाचवले आणि कसे बसे महालात पोचलो. हे ऐकूनही राणी सैनिकाची गोष्ट मानण्यास नकार देते. त्यावर सैनिक राजाचे दिसलेले रक्त माखलेले कपडे काढून राणीला दाखवतो आणि म्हणतो, राणी साहेबा, जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसल्यास तर तुम्ही स्वतःच महाराजांचे रक्ताने माखलेले कपडे पहा. महाराजांचे कपडे पाहून राणीला आपल्या पतीच्या मृत्यूवर विश्वास बसतो आणि त्या धक्क्याने राणीचा मृत्यू होतो. दुसऱ्या दिवशी राजा आपल्या महालात परततो आणि आपल्या पत्नीला मृत अवस्थेत पाहतो. राजा आपल्या पत्नीच्या मृत्यूमुळे फार दुःखी होतो आणि विचार करू लागतो, माझी पत्नी किती चांगली होती आणि तिने मला किती प्रेम केले. माझ्या एका छोट्या खोट्यामुळे तिने स्वतःचा जीव दिला. राजा रडू लागतो आणि आपल्या पतिव्रता पत्नीचा सन्मान करतो. राजा रडत असताना एक तपस्वी साधू महाराज दरबारात येतात. त्यांनी आपल्या कमंडल खाली ठेवताच तो कमंडल फुटतो. ते महाराज साधू महाराज राजाला विचारतात, राजन, तू का रडतो आहेस? राजा उत्तर देतो, महाराज, मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करायचो, परंतु माझ्या पत्नीची परीक्षा घेऊ इच्छित होतो की मी जितके तिला प्रेम करतो तितकेच प्रेम तीही माझ्यावर करते का. आणि त्यासाठी मी एक छोटी खोटं बोललो आणि त्या खोट्यामुळेच माझ्या पत्नीने आपला जीव गमावला. मी माझ्या पत्नीच्या या पतिव्रतेमुळे रडत आहे. साधू महाराज म्हणतात, कोणी आपल्या पत्नीच्या मृत्यूवर इतके रडते का? कारण पत्नी दुसरी मिळू शकते. जर तू इच्छित असतील तर मी तुझ्या याच पत्नीला जिवंत करू शकतो, परंतु त्यासाठी माझी एक अट आहे. राजा त्यांचे शब्द ऐकताच म्हणतो, महात्मा, तुम्हीच माझे दाता आहात, तुम्हीच माझे विधाता आहात. कृपा करून माझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करा. हे तुमचे खूप मोठे उपकार होतील.
राजाची विनंती ऐकून साधू महाराज म्हणतात, मी तुझ्या पत्नीला जिवंत करतो, परंतु त्यासाठी माझी एक अट आहे. साधू महाराज म्हणतात, तुला माझी ही अट पूर्ण करावी लागेल, त्यानंतर मी तुझ्या पत्नीला जिवंत करीन. राजा साधू महाराजांकडून त्यांच्या अटीबद्दल विचारतो. तेव्हा साधू महाराज म्हणतात, तुझ्या राज्यातला कोणताही कारीगर जर माझ्या या कमंडलासारखा कमंडल बनवू शकला तर मी तुझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करीन. साधू महाराजांकडे हे बोल ऐकून राजा आपल्या राज्यातील सर्व कारीगरांना महालात बोलावतो आणि त्यांना साधू महाराजांच्या कमंडलासारखा कमंडल बनवण्याचा आदेश देतो. आणि त्याचबरोबर राजा एक घोषणा करतो की जो कोणी कारीगर साधू महाराजांच्या कमंडलासारखा कमंडल तयार करेल त्याला मी राज्याच्या अर्ध्या भागाचा हिस्सेदार बनवीन. राजाची ही घोषणा ऐकून सर्व कारीगर राज्याचा हिस्सा मिळवण्याच्या आशेने सुंदर सुंदर कमंडल बनवतात. पण कोणत्याही कारीगराला साधू महाराजांच्या कमंडलासारखा कमंडल बनवता येत नाही. आणि हे पाहून साधू महाराज राणीला जिवंत करण्यास नकार देतात. त्यामुळे राजा साधू महाराजांच्या चरणी पडतो आणि पुन्हा पुन्हा विनंती करतो, महाराज, आम्हाला तुमची अट पूर्ण करण्यात यश मिळाले नाही, पण कृपया माझ्या पत्नीला पुन्हा जिवंत करा. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. राजाच्या अनेक विनवण्या ऐकून साधू महाराज त्याच्यावर दया करतात आणि राणीला पुन्हा जिवंत करतात. आपली पत्नी पुन्हा जिवंत झालेली पाहून राजा खूप आनंदी होतो. तेव्हा साधू महाराज अचानक तिथून अंतर्धान होतात. राजा या घटनेला एक चमत्कार मानतो. त्या दिवसानंतर राजा आपल्या पत्नीवर अधिक विश्वास ठेवू लागतो आणि तिला पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागतो. राजा आपल्या पत्नीच्या प्रेमात एवढा बुडतो की त्याचे राजकाजाचे सर्व काम सोडून तो सारा वेळ आपल्या पत्नीसोबत घालवू लागतो. राजाचा एक लहान भाऊ होता आणि ज्याचे नाव विक्रम होते. राजाच्या या वागणुकीमुळे विक्रम खूप चिंतेत पडतो. तो आपल्या मोठ्या भावाला समजावून सांगतो, भाऊ, तुम्ही माझे मोठे बंधू आहात आणि राज्याचे राजा देखील आहात. तुमचे कर्तव्य आहे की राज्याचे रक्षण करणे, पण तुम्ही एका स्त्रीच्या मोहात एवढे अडकलेले आहात की तुम्हाला इतर काहीही दिसत नाही. विक्रम पुन्हा पुन्हा आपल्या मोठ्या भावाला समजावतो, परंतु राजा आपल्या पत्नीच्या मोहात इतका गुंतलेला असतो की त्याला काहीच कळत नाही. एके दिवशी विक्रम आपल्या घोड्यांच्या तबेल्यात जातो आणि तिथे काही घोडे त्याला खूप कमजोर दिसतात. विक्रम एका सैनिकाला भेटतो. सैनिक विक्रमाला सांगतो, महाराज, मी तुम्हाला सत्य सांगतो, हे घोडे दिवसेंदिवस दुर्बल होत आहेत, कारण आपल्या राणीसाहेब रात्री या घोड्यांवर बसून कुठेतरी जातात आणि पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर हे घोडे खूप वेगाने धावत परत येतात, ज्यामुळे ते इतके थकलेले असतात की येताच लगेचच कोसळून पडतात. त्यामुळे सर्व घोडे हळूहळू दुर्बल होत आहेत. आणि राजाचा लहान भाऊ विक्रम सैनिकांचे हे बोल ऐकून आश्चर्यचकित होतो. तो विचार करतो की राणी रात्री एवढ्या उशिरा कुठे जाते आणि त्याला खूप काळजी वाटू लागते. त्यानंतर विक्रम त्या सैनिकाला सांगतो, आज रात्री तू तिथे राहू नकोस आणि तुझ्या जागी मी घोड्यांसोबत राहीन. आज मी पाहतो की राणी कुठे जाते आणि का जाते. राजाचा लहान भाऊ विक्रम त्या सैनिकाला तिथून जाण्याचा आदेश देतो आणि स्वतः त्या घोड्यांची देखरेख करू लागतो. रात्री 2 वाजता विक्रम पाहतो की त्याच्या मोठ्या भावाची पत्नी येते आणि घोड्यांपैकी एक सुदृढ घोडा निवडून त्यावर बसते आणि जसजशी ती निघण्याची तयारी करते, विक्रम घोड्याच्या समोर येतो आणि राणीला जाण्यापासून थांबवतो. राणी विक्रमला पाहून विचारते, विक्रमजी, तुम्ही माझ्या मार्गात का आलात? राणीचे हे बोल ऐकून विक्रम काहीही उत्तर देत नाही आणि तिला थेट एकच प्रश्न विचारतो, वहिनी, तुम्ही एवढ्या रात्री कुठे जातात? विक्रमचे बोल ऐकून राणी घाबरते. तिच्या कपाळावर घाम फुटतो, पण तरीही ती काहीही सांगत नाही. राणीची ही शांतता पाहून विक्रमला कळते की ती कोणाला तरी भेटायला जात आहे आणि हे माझ्या भावाला आणि या राज्याच्या राजाला धोका देत आहे. विक्रमला पाहून राणी घोड्यावरून उतरते आणि ताबडतोब परत महालात जाऊन लगेच झोपत असते. मात्र ती पहाटे लवकर उठते आणि विचार करते, आज माझ्या धीराने मला जाताना पाहिले आहे आणि त्यांना माझ्यावर शंका येऊ लागली आहे. जर ते सकाळी माझ्या पतीला म्हणजेच राजाला सगळीच माहिती सांगतील तर काय होईल? ती विचार करते की तुर्तास काहीतरी केले पाहिजे, ज्यामुळे विक्रमने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीचा माझ्या पतीवर परिणाम होणार नाही. हेच योग्य वाटून ती एक योजना आखते आणि ती राजा उठण्याआधीच आपल्या केसांचा वेढा सोडते आणि आपल्या कपड्यांना फाडून घेते आणि जमिनीवर झोपते. राजा उठतो तेव्हा पाहतो की राणी जोरजोरात रडत आहे. राजा विचारतो, प्रिये, तू खाली का पडली आहेस आणि इतक्या जोरात का रडत आहेस? तुझे कपडे कोणी फाडले? राणी हुशारीने अश्रू ढाळत राजाला सांगते की मी तुम्हाला काय सांगू, तुमच्या लहान भावाने विक्रमने
आज माझ्या इज्जतीवर हात टाकलाय. त्याने एक पतिव्रता स्त्रीवर वाईट नजरेने पाहिले आहे. एका छोट्याशा खोट्यामुळे राणीने राजासाठी आपले प्राण दिले होते. त्यामुळे राजाला आपल्या राणीवर संपूर्ण विश्वास होता. म्हणून राणीच्या या बोललेल्या शब्दांवर राजाला सहज विश्वास बसतो आणि राजा हे ऐकताच विक्रमला बोलावतो आणि त्याला जोरात फटकारतो. राजाला त्याला शिक्षा देण्याची इच्छा देखील होते, पण तो विचार करतो की हा माझा लहान भाऊ आहे, त्याला मृत्यूदंड देणे योग्य होणार नाही. राजा विक्रमला म्हणतो, विक्रम, तू आज माझ्या पत्नी आणि तुझ्या वहिनीसोबत फार चुकीचे केले आहेस. त्यामुळे मी तुला ही शिक्षा देतो की आजपासून तू या राज्यापासून दूर निघून जा आणि आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच या राज्यात परत येऊ नकोस. विक्रम जेव्हा आपल्या मोठ्या भावाच्या तोंडून हा आदेश ऐकतो तेव्हा तो त्याचे पालन करतो आणि तिथून निघून जातो. पण जाताना विक्रम आपल्या भावाला सांगतो, मी जातो आहे, पण जाण्यापूर्वी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुम्ही पहिल्या आपल्या पतिव्रता पत्नीवर इतका मोह दाखवत आहात, यापासून सावध राहा. असे म्हणून विक्रम राज्य सोडून निघून जातो. विक्रमच्या जाण्यानंतर राणी खूप आनंदित होते. आता तिला कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. पुन्हा रात्री राणी त्या पुरुषाला भेटण्यासाठी जाते आणि ज्या पुरुषाला ती आधी भेटायला जात असे त्याला भेटून राणी सांगते, तू आता या जंगलात रोज येऊ नकोस आणि मी सुद्धा रोज येथे येणार नाही. आपण एक काम करूया, उद्या सकाळी राजवाड्यात ये. राजवाड्यात येऊन माझ्या पती महाराजांकडे नोकरीसाठी अर्ज कर. त्यानंतर तू राजवाड्यातच राहू शकशील आणि मग आपली भेट रोजच होईल. आणि हे सांगून राणी पुन्हा राजवाड्यात परत जाते. सकाळ होताच राणीचा तो प्रियकर राजवाड्यात येतो आणि राजवाड्यात येऊन राजाला म्हणतो, हे राजन, मी शेजारच्या राज्यातील एक नगरात राहतो. माझ्या घरी एक वृद्ध आई आहे आणि जी खूपच आजारी आहे. मला कुठेही काम मिळत नाहीये. जर तुम्ही माझी मदत केली तर माझ्या घराचा खर्च चालेल आणि मी माझ्या वृद्ध आईची व्यवस्थित काळजी घेऊ शकेन. राणी देखील तिथेच बसून त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत असते आणि त्याच्या बोलण्याने ती मनोमन प्रसन्न होते. राजा त्याच्या या परिस्थितीचे निरीक्षण करून त्याला राजवाड्यात नोकरी देण्याचे आदेश देतो. राणीच्या प्रियकराचे नाव अश्वसेन होते. अश्वसेन राजवाड्यात काम करण्यासाठी येतो. राणी राजाची नजर चुकून काही काळासाठी जशी दूर होते तशी ती तिच्या प्रियकर अश्वसेनला भेटते आणि अशा प्रकारे खूप काळापर्यंत हे चालू राहते. राणी आपल्या पतीला धोका देत असते आणि राजाला याची काहीच कल्पना नसते, कारण राजा आपल्या पतिव्रता पत्नीस खूप प्रेम करत असे आणि तिला अत्यंत पवित्र मानत असे. राजाला याची कल्पना नव्हती की ज्याच्यावर तो इतकं प्रेम करतो ती त्याला फसवत आहे. आणि एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी जंगलात जातो. जसेच राजा जंगलात प्रवेश करतो त्याला तेच संत महात्मा दिसतात ज्यांनी राणीला पुन्हा जिवंत केले होते. संत महात्म्यांना पाहून राजा त्यांच्या जवळ जातो आणि त्यांना प्रणाम करून आशीर्वाद घेतो. तेव्हा महात्मा राजाच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणतात, हे राजन, तुमच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून आणि तुमच्या भोळ्या स्वभावाकडे मी खूपच त्रस्त आहे. लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. आणि राजाच्या योग्य आदर सत्कारामुळे संत महात्मा खूपच प्रसन्न होतात. प्रसन्न होऊन संत महात्मा राजाला एक अमर फल देतात आणि म्हणतात, हे फल ग्रहण करा. या फळाचे सेवन केल्याने तुम्ही सदैव तरुण राहाल, तुम्हाला वृद्धत्व येणार नाही आणि तुमची सुंदरता कायम राहील आणि तुम्हाला मृत्यू येणार नाही. राजा ते फल संत महात्म्याकडून घेऊन विचार करतो, मी अमर होऊन काय करणार? माझी पत्नी मला खूप प्रेम करते, कारण मी एकदा खोटं सांगितल्यावर तिने माझ्यासाठी स्वतःचे प्राण दिले होते. त्यामुळे हे फल माझ्या पत्नीला द्यायला हवे आणि जर ती हे फल खाईल तर ती कायम सुंदर आणि तरुण राहील. यानंतर राजा संत महात्म्यांनी दिलेले फल महालात येऊन आपल्या पत्नीस देतो आणि म्हणतो, राणी, तू हे फल खा. हे फळ खाल्ल्यावर तू कायमची अमर होशील आणि तुझा मृत्यू कधीच होणार नाही. असे सांगून राजा फल राणीला देऊन निघून जातो. राजाकडून ते फल घेतल्यावर राणी विचार करते की मी हे चमत्कारी फळ खाऊन काय करणार? मी अमर होऊन काय करू? कारण मी माझ्या प्राणांपेक्षाही जास्त प्रेम माझ्या प्रियकर अश्वसेनवर करते. त्यामुळे मी ठरवते की हे फळ अश्वसेनला द्यायला हवे आणि त्यालाच अमर करायला हवे. यानंतर राणी ते फल तिच्या प्रियकर अश्वसेनला देऊन टाकते. अश्वसेन ते चमत्कारी फल आपल्या हातात घेतो आणि विचार करतो, मी अमर होऊन काय करू? मग तो ठरवतो की हे चमत्कारी फळ त्याच्या प्रेयसीला द्यायला हवे आणि कारण अश्वसेन त्या वैश्यवर खूप प्रेम करतो. यानंतर अश्वसेन त्या फळाला त्याच्या प्रियसी आशा हिला देण्यासाठी निघतो, कारण त्याचे 2 ठिकाणे नक्कीच चालू होते. म्हणून तिच्याकडे जाऊन तो म्हणतो, तू हे फळ खाऊन घे, कारण हे खूपच चमत्कारी फळ आहे. हे फळ खाल्ल्यावर तू कायमची अमर होशील आणि तुला कधीच मृत्यू येणार नाही.
असे सांगून अश्वसेन तिथून निघून जातो. अश्वसेनचा निघून गेल्यानंतर ती वेश्या त्या चमत्कारी फळाकडे पाहून विचार करू लागते, मी हे फळ खाऊन काय करू? अमर होऊन मी कोणाचे चमत्कार साध्य करणार? हे फळ तर आपल्या राज्याच्या राजाला द्यायला हवे, कारण राजा संपूर्ण राज्याचा सांभाळ करतो. आणि जर राजा सदैव तरुण राहील तर त्याने दीर्घकाळ प्रजेला सुख सुविधा दिल्या तर चांगलेच होईल. या फळाचा खरा हक्कदार तर आपला राजा आहे. त्याला हे माहीत नव्हते की हे फळ संत महात्म्यांनी राजाला दिले होते आणि राजाने ते फळ आपल्या राणीला दिले होते व राणीने ते फळ तिच्या प्रियकर अश्वसेनला दिले होते आणि अश्वसेनने ते फळ त्याच्या प्रियसीला दिले होते. त्यामुळे त्या वैश्येला असे वाटते की हे फळ राजालाच द्यायला हवे. ती चमत्कारी फळ घेऊन राजवाड्यात पोहोचते आणि राजाच्या समोर जाऊन म्हणते, हे राजन, आज मी दरबारात एक अतिशय अद्भुत आणि चमत्कारिक गोष्ट घेऊन आले आहे. राजा विचारतो, अशी कोणती गोष्ट आहे? तेव्हा ती वैश्या म्हणते, महाराज, मी आज एक असे फळ घेऊन आले आहे जे खूप चमत्कारी आहे. हे फळ खाल्ल्यावर माणूस कधीच वृद्ध होत नाही आणि त्याला कधीच मृत्यू येत नाही. तो अमर होतो. आणि तिच्या या गोष्टी ऐकून राजा विचारात पडतो, कारण त्याला संत महात्म्यांनी दिलेले ते फळ आठवते. ती वैश्या ते फळ राजाला देते आणि ते पाहताच राजा आश्चर्यचकित होतो. राजा लगेच ओळखतो की हे तर तेच फळ आहे जे संत महात्म्यांनी दिले होते आणि त्या ते आपल्या राणीला दिले होते. आणि यानंतर राजा वैश्येला विचारतो, तुला हे फळ कुठून मिळालं? तेव्हा वैश्या राजाला सांगते, महाराज, हे फळ मला माझ्या प्रियकराने दिले होते, जो आपल्या दरबारात काम करतो. हे ऐकून राजा अश्वसेनला दरबारात बोलवतो आणि रागाने विचारतो, तुला हे फळ कुठून मिळाले? राजाचा राग पाहून अश्वसेन घाबरतो आणि म्हणतो, महाराज, जर तुम्ही रागावणार नसाल तर मी सांगतो की हे फळ मला तुमच्या पत्नीने दिले आहे. अश्वसेनने उत्तर ऐकून राजा एकदमच हादरून जातो आणि खूपच चिंताग्रस्त होतो. तो विचार करू लागतो की मी माझ्या पत्नीवर किती प्रेम केले होते, तिच्यावर किती विश्वास ठेवला होता. त्यानंतर तो आपल्या पत्नीला दरबारात बोलावतो आणि विचारतो, प्रिय, मी तुला हे फळ दिले होते, पण ते अश्वसेनकडे कसे गेले? आणि राजाची गोष्ट ऐकून राणी घाबरते आणि राजाच्या पायावर पडते. ती कबूल करते, महाराज, हे सत्य आहे की मी अश्वसेनवर प्रेम करते. तुमच्या लहान भावाने विक्रमने तुम्हाला जे काही सांगितले होते तेही खरे होते. दर रात्री 2 वाजता मी अश्वसेनला भेटण्यासाठी जात होते. हे सगळे ऐकून राजा खूपच पश्चाताप करतो आणि त्यानंतर तो सैनिकांना आदेश देतो की विक्रमला शोधून आणा. विक्रम आल्यावर राजा त्याला गळा मिठी मारतो आणि म्हणतो, माझ्या भाऊ, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. यानंतर राजा आपल्या पत्नीला, तिच्या प्रियकर अश्वसेनला आणि त्या वैश्येला कारागृहात टाकतो. आणि पत्नीकडून झालेल्या विश्वासघातामुळे राजाच्या मनात वैरागाची भावना निर्माण होते आणि तो आपले संपूर्ण राज्य विक्रमकडे सोपवतो व एका गुहेत निघून जातो. त्या गुहेत राजा अनेक वर्ष तपस्या करतो. म्हणून असे म्हणतात की स्त्री घराला स्वर्गही बनवू शकते आणि नरकही. ज्याच्या घरी सद्गुणी स्त्रिया असतात ते आपले घर स्वर्ग बनवतात. अशा स्त्रियांमध्ये काही गुण असतात आणि काही गुण आढळतात. मी तुम्हाला ते गुण सांगतो. त्या स्त्रिया आपल्या पतीचा आणि सासऱ्याच्या मंडळींचा मान ठेवतात. 2 म्हणजे त्या पतिव्रता असतात, आपल्या पतीशी खोटे बोलत नाही. 3 म्हणजे त्या आपल्या घरातील गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगत नाहीत. 4 त्या घरात साफसफाईचे लक्ष ठेवतात. आणि 5 त्या घरातील सर्वांना एकत्र ठेवत असतात. म्हणून प्रिय भक्तगणांनो, आता आपण महालक्ष्मी व्रताची पूजा पद्धत आणि याचे महत्त्व ऐकूया, ज्याने तुम्हाला या सर्व गोष्टी भेटतील आणि तुमच्या घरामध्ये धनदौलत येईल. हे व्रत पूजा केल्याने माता महालक्ष्मी प्रसन्न होतात आणि सुख, शांती व धनसंपत्ती मिळते. हे व्रत करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांचे मन स्वस्थ आणि आनंदित असावे लागते. हे व्रत कोणत्याही महिन्यातील प्रथम गुरुवारी सुरू करू शकता. विधी नियमानुसार प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत करा आणि श्री महालक्ष्मीची व्रत कथा वाचा. लगातार 8 गुरुवार व्रत पालन करा, परंतु अंतिम गुरुवाराला समापन करा. तसेच हे व्रत संपूर्ण वर्षभर देखील केले जाऊ शकते. प्रत्येक गुरुवारी देवीच्या प्रतिमेस किंवा फोटोच्या समोर बसून व्रत कथा वाचा. उर्वरित गुरुवारांच्या दिवशी 8 सुहागिनी आणि कुवारी कन्यांचा आमंत्रित करा. त्यांना योग्य प्रकारे आसनावर बसून श्री महालक्ष्मीचा रूप समजून हळदी कुंकू लावा. पूजा संपल्यानंतर फलप्रसाद वितरण करा आणि या कथेची एक प्रती त्यांना देऊन नमस्कार करा. केवळ नारीच नाही तर पुरुष देखील ही पूजा करू शकतात. त्यांना प्रणाम करा आणि पुरुषांनी देखील या व्रत कथेला वाचायला हवे. ज्या दिवशी व्रत आहे त्या दिवशी उपवास करा, दूध आणि फलाहार करा, रिकाम्या पोटी राहू नका. रात्री भोजन करण्यापूर्वी देवीला भोग अर्पित करा
आणि एका कुटुंबासोबत भोजन ग्रहण करा. पद्मपुराणात हे व्रत गृहस्थांच्या साठी सांगितले आहे. या पूजेला पती पत्नी एकत्रितपणे करू शकतात. जर कोणत्याही कारणाने पूजा करण्याला अडथळा आला तर इतरांमार्फत पूजा करून घ्या आणि तुम्ही उपवास अवश्य करा. त्या गुरुवारी या गिणगिणीत घेतले जाऊ नये. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या, जर कोणत्याही अन्य पूजेचा उपवास गुरुवारी येत असेल तर देखील ही पूजा केली जाऊ शकते. दिवस किंवा रात्रीमध्ये पूजा केली जाऊ शकते. दिवसात उपवास करा आणि रात्री पूजा केल्यानंतर भोजन करा. या व्रतकथेला ऐकण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांना, नातलगांना आणि घरातल्या लोकांना बोलवा. व्रतकथा ऐकताना शांती आणि एकाग्रता ठेवणे आवश्यक आहे. मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी व्रत सुरू करा आणि अंतिम गुरुवारी याचे समापन करा. जर महिन्यात 5 गुरुवार आले तर 5ही गुरुवारी त्या दिवशी अमावस्या किंवा पौर्णिमेला पूजा करा. आणि आता आपण श्री महालक्ष्मी देवीच्या स्थापनेची, विसर्जनाची आणि पूजा पद्धती जाणून घेऊया. या पूजा करण्यासाठी कोणत्याही ब्राह्मण पुरोहिताची आवश्यकता नाही. प्रत्येकजण त्यांच्या भक्तीने पूजा करू शकतात. एका दिवसाआधी घराला स्वच्छ करा आणि नंतर ओल्या कपड्याने पुसा. त्यानंतर एक उंच चौरंगामध्ये थोडे गहू किंवा तांदूळ ठेवून एक स्वच्छ तांबे किंवा पितळाच्या तांब्याने पाण्याने भरून घ्या आणि त्याला तांदूळ किंवा गहूवर ठेवा. आणि मग पाण्यात सुपारी, काही पैसे, दुर्वा असं टाका. वरून लोट्यात चारही बाजूंनी 5 प्रकारच्या झाडांची 5 किंवा 7 पानं टाका. मध्ये एक नारळ ठेवा. त्या नारळावर बाजारात उपलब्ध देवीचे मुखवटे किंवा चेहरा बांधून किंवा चिपकून ठेवा आणि लोट्यावर हळदी कुंकू घाला. लोट्यानुसार लहंगा बांधून द्या आणि नारळाच्या वर एक छोटी चुनरीही लावा. सोबत देवीच्या प्रतिमा किंवा फोटोला पूर्व दिशेत किंवा मग उत्तर दिशेत मूळ करून स्थापित करा. या व्रतकथेच्या पुस्तकात जो फोटो आहे तो देखील समोर ठेवा तथा पूजा आरंभ करा. त्यानंतर या मंत्राचा जप करा. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. या 3 मंत्रांना एक एक करून जप करा. नंतर ओम गोविंदाय नमः असे म्हणत हात धुवा. त्यानंतर देवीला फुलांनी जलाचे छिडकाव करून स्नान घाला आणि हळदी कुंकू लावा. पुष्पहार अर्पित करा. धूप आणि दीप लावा. यानंतर भोजन तयार करून महालक्ष्मी व्रताचा पाठ करा. प्रारंभात महालक्ष्मी नमन अष्टांगाचा पाठ करा आणि देवीला प्रणाम करा. कथा वाचन सुरू करा. कथा समाप्त झाल्यावर देवीची आरती करा आणि पुन्हा प्रणाम करा. रात्री देवीची पूजा करा. अन्नाचा भोग अर्पित करा आणि गौमातासाठी अन्न ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी गौमाता यांना त्यांचा हिस्सा अर्पित करा. यानंतर कुटुंबातील सदस्यांसोबत भोजन करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून झाडाच्या पानांना बाहेर काढा आणि घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. पाणी समुद्र, नदी, तलाव, कुंड किंवा तुळशीत ओता. ज्या ठिकाणी पूजा केली आहे तिथे कुंकू आणि हळद टाकून 3 वेळा प्रणाम करा. या प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत करा. जर 4 गुरुवार असतील तर सर्व 4 आणि 5 असतील तर सर्व 5 याप्रमाणे पूजा करा. पद्मपुराणात म्हटले आहे की जो कोणी भक्त दरवर्षी महालक्ष्मीजीचे व्रत करेल त्याला सुख, संपदा आणि धनाचा लाभ होईल. आणि काही लोक याला केसरी व्रत असेही म्हणतात. आता त्या व्रतासाठी जी कथा आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे आणि ती ऐका. आणि जर तुम्हाला इच्छित असेल की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत राहो तर या पवित्र कथेला तुम्ही पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि कथा तुम्ही मध्ये सोडली नसेल हे मी मान्य करतो. त्यामुळे तुम्ही सर्व भक्तगण या कथेला मन लावून ऐकलं असेल आणि तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा ही बरसत राहील. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये जय मा लक्ष्मी लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.